तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी बघा. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. ऑक्टोबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार आणि आदित्य तटकरे यांनी मोठी केली घोषणा. आता नोव्हेंबरचे पण पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणारच आहेत, कारण नोव्हेंबर पण जवळच आला आणि 10-12 दिवस म्हणजे 12 ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे हे नोव्हेंबरचे पण भेटून जातील. आत्ताची बातमी बघूया. मुंबई महायुती सरकारसाठी संजीवनी ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता KYC आणि इतर तांत्रिक बाबीमध्ये अडकली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार याकडे महाराष्ट्रातील महिलांचं लक्ष लागून होतं. तर याकडे सर्वांचं लक्ष होतं, कारण की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर सलग दोन्ही महिन्याचे हप्ते येणार होते. 2 आणि 2 4,000 पर्यंत. बघा इकडे, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 4 नोव्हेंबर पासून म्हणजेच उद्यापासून खात्यात जमा होणार आहे अशी बातमी महिला आणि बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी X वर दिली आहे. X म्हणजेच काय? हे ट्विटर. X म्हणजेच हे ट्विटर आहे. यावर आता आदित्य तटकरे यांनी मोठी खबर दिली आहे. बघा ती पण कोणती खबर आहे हे पाहूया. आदित्य तटकरे यांनी X वर काय म्हटलं आहे. आदित्य तटकरे यांनी काय म्हटलं पाहूया आपण आता. बघा इकडे, आदित्य तटकरे यांनी X वर याबाबतची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असं म्हटलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेच्या उद्यापासून सुरुवात केली आहे. म्हणजे जो सन्मान निधी मिळतो लाडक्या बहिणींना, हा पात्रतेचा सन्मान निधी ऑक्टोबर महिन्याचा असू दे, महिन्यातला हा वितरित होणारा सन्मान निधी हा लाडक्या बहिणींना आता लवकर योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधारित संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे. बघा इथे तुम्हाला X वर दिलेली ही पोस्ट सुद्धा दिसत आहे. म्हणजेच ट्विटरवर आदित्य तटकरे यांनी या ट्विटरवर इथं पोस्ट केलेली आहे. पहा इथं काय म्हटलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याचा प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्नी जी KYC राहिलेली होती तुमची, ती KYC पूर्ण करायला सांगितलेली सुद्धा आहे. बघा इकडे, जर राहिली असेल तर तात्पुरतं राहू दे. आतापर्यंत या पोस्टरवर आपण आता माहिती बघणार आहोत. कोणती डिटेलमध्ये माहिती इथं दिलेली आहे या पोस्टरमध्ये. तुम्ही बघत असाल, हे पोस्टर समोर तुम्हाला दिसते. आता बघा, लाडकी बहीण योजनेची मोठं पोस्टर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोबर महिन्याचा इथं लिहिलेला आहे बघा वरती. ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी तुम्हाला आता दिला जात आहे. त्यामुळे आता बघा, सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार. म्हणजे काल टाकले, आजपासून सुरू होणार आहे. म्हणून आजपासून तुमचं बँक खातं, तुमचं पासबुक चेक करायचं आहे. तुम्ही बँकेत जाऊन तुमचं बँक पासबुक, बघा इकडे, बँक पासबुक किंवा तुमचं फोनपे, गुगल पे कोणतीही काय असेल ज्यांनी जोडलं असेल त्यांनी आत्ता तुमचा पिन टाकून लगेचच्या लगेच तुमचं खातं चेक करायचं आहे. बघा आता यामध्ये खाली अजून एक सांगितले त्यांनी, 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे. बघा आता आपण खालची बातमी बघूया. म्हणजेच आणखी काय यामध्ये दिलेलं आहे. तर महाराष्ट्रातील माता बहिणींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरच्या आधी KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती आहे. तर आता बघा इकडे, खूप सारे तुम्ही न्यूज बघितल्या असतील. म्हणजे ज्या न्यूज बघितला असाल त्या कुठल्या आहेत, तर जास्तीत जास्त KYC कुठल्या वेळी करायची याचा सर्व्हर डाऊन असतात,
सर्व्हर ऑन नसतो किंवा तुम्हाला खूप काय अडथळे येत असतील किंवा तिथं तुम्हाला वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड टाकून तुम्हाला पूर्ण करायचे असते, ती KYC आहे, त्यामुळे तुम्हाला तिथं अडचणीत असतील, तर काही ठिकाणी सर्व्हर पण डाऊन आहेत. पण तुम्ही हे 18 नोव्हेंबरच्या आधी करू शकता. त्यामध्ये सुद्धा मोठे अपडेट येईल, कारण त्याचाही GR निघणार आहे. म्हणजे ज्यांना वडील किंवा पती नसतील त्यांच्यासाठी सुद्धा ही मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण त्यांना आता तिथं आधार कार्ड टाकण्याचा नंबर असेल तर कुणाचा टाकायचा हा प्रश्न पडलेला आहे सर्वांना. तर बघा इथं ती शंका दूर होऊन जाईल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याहीबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे KYC कधीपर्यंत करायची, आता यामध्ये आपण संपूर्ण डिटेल पाहूया. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्यासाठी KYC करणं बंधनकारक केलं आहे. पण मधल्या काळात KYC करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. KYC करताना OTP येत नसल्याने उघड झालं होतं. अनेक महिलांना याबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर आदिती तटकरे यांची दखल घेतली. तांत्रिक अडचणी दूर होऊन KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर करण्यात आली आहे. आता नोव्हेंबरपर्यंत KYC करणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेपात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. बघा, लाडक्या बहिणीचे पैसे दरमहा 1500 रुपये तुमच्या खात्यात दिले जात आहेत. त्यामुळे कोणालाही इथं टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. तुमचे पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत. त्यामुळे आत्ताच तुमचं जर खातं KYC केले नसेल तर आत्ताच करून घ्या. KYC बद्दल सुद्धा संपूर्ण व्हिडिओ मी आता बनवणार आहे. माझ्या या अकाउंटवर नसेल तर दुसरा अजून एक माझं यूट्यूब अकाउंट आहे त्यावर बनवणार आहे. बघा, ही लिंकसुद्धा तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये. टेलिग्राम लिंकसुद्धा देणार आहे. PDF करून देतो मी तुम्हाला कसं करायचं, काय करायचं, तिथं कोणकोणते ऑप्शन असणार आहे. त्यासाठी आत्तापुरतं थांबतो इथे. लाडक्या बहिणीचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, हा लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर, जय हिंद, जय महाराष्ट्र.